Hello friend, today start with the 7th class science at the chapter 11 as a cell structure and microorganism. See in the last 6th standard see this cell, what is mean by cell म्हणजे सेल कशाला म्हणलं जातं पेशी यावरची डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. सेल म्हणजे कुठले पार्ट आहेत अजून युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आपण व्याख्या पाठ ही करून घेतलेत बरोबर आहे का त्या लिहून काढायच्या वहीत. नंतर बघा त्याच्या आता काय पाहणार आहोत व्याख्या गेल्या वर्षी पाहिलेत पण ह्या वर्षी सेलचं त्या स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यात मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे छोटे सूक्ष्मजीव कसे असतात ते आज पाहणार आहोत. बघा अगोदर लेट्स रिकॉल हा नेहमी कुठला क्वेश्चन असतो ॲज अ प्रिव्हियस स्टँडर्ड. त्याच्या आधी सेलची डेफिनेशन लिहून काढा. काय आहे सेलची डेफिनेशन? इज अ सेल ॲज अ लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट. जे जीव आहेत सजीव सृष्टीमधले ते जे काही लहान युनिट्स आहेत त्या युनिट्सला काय म्हणलं जातं सेल्स पेशी म्हणलं जातं. त्या आधी बघा त्यांनी काय विचारलंय व्हॉट इज द नेम ऑफ द मिनिट कंपोनंट्स ऑफ विच द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. म्हणजे जे काही सजीवांचं शरीर आहे बरोबर आहे का ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे त्याला काय म्हणतात तर काय म्हणतात द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ मिनिट कंपोनंट कॉल्ड सेल्स. आता सेकंड क्वेश्चन त्यातलाच बघा काय विचारलाय इज द नंबर ऑफ द स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे काही जे सेल्स आहेत स्मॉलेस्ट सेल आपल्या डोळ्यांना का दिसतात का नाही दिसत पण तो महत्त्वाचा घटक आहे पण ते सर्व जे काही सजीव सृष्टी आहे त्याच्या सारख्याच प्रमाणात आहेत का. स्मॉलेस्ट युनिट ॲट द सेम इन दी बॉडी म्हणजे सर्वांच्या बॉडीमध्ये समान आहेत का असं विचारले नसणार आहे कारण प्रत्येकाचे जे सेल आपण पेशी म्हणतो बघा काही जणांच्या पेशी कमी झाल्या वाढल्या बरोबर आहे का माहीत असेल आजारी पडल्यावर रक्त चेक केलं जातं रक्तामध्ये आपल्याला पाहिलं जाते की पेशींची संख्या किती कमी जास्त ही प्रत्येकाची काय असते सेल्स वेगवेगळे असते तर लक्षात ठेवायचं डिफरंट. बघा काय उत्तर लिहायचं द नंबर ऑफ सेल्स आर डिफरंट अँड स्पेसिफिक ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत जीव आहेत त्यांची प्रत्येकाची जी सेल्स आहेत ते काय आहेत डिफरंट आणि स्पेसिफिक असतात एवढंच लक्षात ठेवा. हे तुम्हाला लेट्स रिकॉलला झालेलं सुद्धा आहे. नंतर बघा सेल्स म्हणजे काय पेशी. बघा हे तुम्ही शिकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट दिलाय. बघा वी हॅव लर्नड दिस सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ all living organism and that the cell is a fundamental structure and functional unit. बघा ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पेशींचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे काय म्हणतात त्याला रचना असते ती काय असते हे सजीवांचं काय म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये कोण येतं ॲज अ ॲनिमल्स आणि प्लांट येतात आपण अगोदर ही पाहिले बरोबर आहे का. ही जी लक्षणं काय आहेत प्रमुख लक्षण आहे पेशी आपल्या शरीरात म्हणजे प्रत्येक जे काही लिव्हिंग थिंग आहे त्यातला महत्त्वाचा पार्ट कुठला असेल तर तो काय आहे सेल्स आहे लक्षात ठेवा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम तेच सांगितले त्यांनी. आणि काय सांगते ती पेशींची जी रचनात्मक व कार्यात्मक म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांची रचना व कार्य हे काय त्याचं मूलभूत आहे ॲज अ बेसिक कन्सेप्ट आहे. हे आपण कधी शिकलोय गेल्या वर्षी शिकलोय ॲज अ लर्न्ड इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड. लक्षात ठेवा नसेल तर पुस्तकात गेल्या वर्षी बुक असेल तर पेज नंबर 40वर तुम्हाला मिळून जाईल. नंतर बघा कंप्लीट दी फॉलो चार्ट कशासाठी दिलाय तोही बघा. बघा काय दिलंय अगोदर ॲज अ ब्लँक बॉक्स दिलाय नंतर कशा दिलाय वर्ड्स दिलाय नंतर सेंटेन्स दिलाय नंतर ब्लँक बॉक्स दिलाय रिकामा बॉक्स नंतर काय लिहिलंय चॅप्टर्स लिहिलंय आणि बुक लिहिले. हे का लिहिलंय कशासाठी लिहिलंय बघा. वर्ड्स कशापासून बघतात ॲज अ लेटर्स बघतले आपण अक्षर शब्द बघतली बरोबर आहे का. लेटर्स पासून काय बनतो वर्ड बनतो म्हणजे बघा मराठीत बघतलं आ आई हे जर कुठेतरी जोडलं तर त्याच्यापासून काय तयार होतं शब्द तयार होतो. आणि इंग्लिशमध्ये बघत बघा ABCD हा सिक्वेन्स झाला पण त्यातले काही शब्द जोडून आपलं एक शब्द तयार होते ॲम असेल इज असेल असेल बरोबर आहे का. त्याचप्रमाणे त्या शब्दापासून म्हणजे अक्षरापासून शब्द बनतो वर्ड तयार झाला समजा ॲम असंच आय एम इज अ डॉटर सन हे काय झालं सेंटेन्स झालं बरोबर त्याच्यापासून एक सेंटेन्स तयार झालं. परत असे सेंटेन्स तुम्ही लिहित गेला तर काय तयार होतं
एखादा पॅराग्राफ तयार होतं, म्हणजे परिच्छेद तयार होतो, बरोबर आहे का? आणि हा परिच्छेद कंप्लीट करत करत एक आपलं चॅप्टर कंप्लीट होतं, आणि चॅप्टर कंप्लीट झाला की एक बुक तयार होतं, म्हणजे पुस्तक तयार होतं, बरोबर आहे का? हे त्यांनी का दिलं असेल बघा. ज्याप्रमाणे एक पुस्तक एका अक्षरापासून, लेटरपासून बनतं, त्याचप्रमाणे जे काही आपली बॉडी आहे बघा, जी काही आपली बॉडी आहे, असेच एका सेल हा सर्वात मोठा घटक आहे. हे लिहून काढा दोन्हीही. अगोदर जी बुकचं दिलंय, नंतर आपल्या बॉडीचं. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये सेल्स हा महत्त्वाचा घटक आहे. जसा बुकमध्ये लेटर हा अक्षर हा महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. त्याने सिक्वेन्सही दिलाय. परत बघा काय दिलंय, वी सी इन अ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ अ बुक इन दी अबाव फ्लो चार्ट सिमिलरली. म्हणजे खाली त्याने फ्लो चार्ट दिलाय, तुम्ही बॉक्स प्रमाणे लिहू शकता सिक्वेन्सनं, किंवा खाली कसा दिलाय त्या प्रमाणे कसाही लिहा. बघा, सिमिलरली दी ऑर्गनायझेशन लेवल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2R. बघा इथे दिलाय सेल्स, हा तुम्ही लिहून काढा बॉक्साप्रमाणे वरती जसा दिलाय. सेल्स नंतर काय, टिश्यू तयार होतात, टिश्यू नंतर ऑर्गन तयार होतात, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम तयार होतं, आणि त्याच्यानंतर आपली काय तयार होते, बॉडी तयार होते. अशा प्रमाणे एखाद्या पुस्तकाप्रमाणे, लक्षात ठेवा. त्यासाठी त्याने फक्त फ्लो चार्ट तेवढा समजावं म्हणून दिला, लक्षात ठेवा. नंतर बघा, सेल्स फ्रॉम दी बेसिस ऑफ दी स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, ही जी काही रचना आहे ही काय बेसिस आहे कशाचं, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे काही सजीव सृष्टी आहे त्याचा बेस आहे कोण, सेल. लक्षात ठेवा, पेशी हा अत्यंत महत्त्वाचा आणि रचनात्मक घटक आहे आपल्या बॉडीमधला प्रत्येक सजीवाच्या. It is only with the help of the cells that the living organism carry out the different life process. म्हणजे प्रत्येकाची लाईफ प्रोसेस जरी सेलची वेगवेगळी असती, पण सगळ्यामध्ये प्रेझेंट आहे. आपण गेल्या वर्षी बघत आहे, ते लिहून काढा वाटलं. सेलचे डेफिनेशन, सेल्युलर, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर कशाला म्हणतात हे समजून घ्या, मग हे करा. आणि त्याची डायग्राम ही तुम्हाला थोडक्यात गेल्या वर्षी दिलेली, एक भिंतीची दिलती वॉलची, आणि एक मधमाशाच्या पोळ्याची, हनीबीची दिलती. बघा, नंतर यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. बघा, वेअर डू दी लाईफ प्रोसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. आपल्याला माहिती आहे सेलचे 2 पार्ट आहेत, मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर. इथं काय विचारलंय, जी काही एक पेशी सजीवांची जीवनक्रिया कोठे होत असतं, त्याचा आन्सर तुम्ही शोधायचं, लिहून पाठवायचं. नसेल समजलं तर मला नंतर विचारा. बघा, ही आपली प्रोसेस अगोदर जशी वरती बॉक्स गेला, हा जो बॉक्स होता ह्या बॉक्साप्रमाणेच हे आपल्या शरीराची रचना आहे. बघा, अगोदर सेल्स अशा तयार एकमेकाला जोडल्या जाऊन परत टिश्यू तयार होतात, टिश्यू एकमेकामध्ये तयार होतो, ऑर्गन म्हणजे इंद्रिय तयार होतात, आणि ही इंद्रिय एकमेकात जोडले जाऊन ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि ही ऑर्गन सिस्टीम जोडली जाऊन बॉडी तयार होते. हे तुम्ही डायग्राम काढू शकता, तुमच्या फायद्यासाठीच आहे, कारण जेवढी तुम्ही डायग्राम हाताखाली घालाल तेवढं सोपं जाईल, काही अवघड नाहीये. नंतर बघा, ही कुठली प्रोसेस आहे बघा, डायग्राम कुठल्या, ऑर्गनायझेशन इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे काय, सजीवातील संघटन कशा प्रकारे होतं. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे, सेल्स, सेल नंतर टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, नंतर ऑर्गन सिस्टीम, नंतर बॉडी पार्ट किंवा बॉडी पूर्ण आपलं जे शरीर आहे ते. हे आकृती काढा आणि आकृतीला व्यवस्थित पेन्सिलनंच नावं द्या. नंतर बघा, ग्रेट सायंटिस्ट, म्हणजे हे काही शास्त्रज्ञ होऊ नये, त्याने कुणीतरी शोध लावला असेल सेल्स कुठं असतात ते पहा. बघा, इन 1665 अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक, हा सायंटिस्ट आहे, लिहून काढा, रॉबर्ट हुक, ऑब्झर्व इन अ थिन म्हणजे काय, अतिशय सूक्ष्म, थिक म्हणजे जाड, लक्षात ठेवा. त्यानं काय घेतलं, रॉबर्ट हुकने ऑब्झर्व इन अ थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. इन अ सेक्शन ही सॉ हेक्झागोनल कंपार्टमेंट लाईक दोज ऑफ बी हॅव. बघा, सेलचा शोध कुणी लावला पहिल्यांदा, रॉबर्ट हुक ह्याने लावला. त्यानं काय केलं, कॉर्कचं एक झाड घेतलं, त्या झाडाचं पातळ थीन असं काय घेतला, सेक्शन घेतला, सेक्शन म्हणजे काय, पार्ट घेतला त्याचा, आणि तो सेक्शन काय केला त्यानं, मायक्रोस्कोप खाली बघितला. आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही सेल, लक्षात ठेवा, इतकं सूक्ष्म असतात. मग त्यानं काय केलं, त्या जेव्हा सूक्ष्मदर्शीच्या खाली पाहिलं, इथं दाखवले बघा सूक्ष्मदर्शी ॲज अ मायक्रोस्कोप, तेव्हा त्याला असं दिसून आलं की जी हनीबीचं एखादं कंपार्टमेंट हेक्झागोनल
म्हणजे गेल्या वर्षी दाखवलं बघा हेक्झागोन, त्याप्रमाणे त्यांना ती रचना दिसली. कुणाला? रॉबर्ट हुकला. किंवा एखादी विटाची कशी रचना असते त्याप्रमाणे ती रचना त्याला दिसली. गेल्या वर्षीचं टाकते बघा साईडला बघा. नंतर बघा, धिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. ते जे काही कंपार्टमेंट दिसलं त्याला हनीबी सारखं, हनीबी नाही बरं का, हनीबी सारखं त्याचं थिन सेक्शन दिसला. कशाचा? तो झाडाचा. त्यानं पातळ जो काही तुकडा घेतला तो हनीबीच्या तुकड्यासारखा दिसला, म्हणून त्यानं परत लॅटिन शब्दामध्ये सेल्ला दिला आणि त्याला स्मॉल रूम मध्ये पाहिलं आणि त्याला काय त्याच्यावरून काय नाव देण्यात आलं? सेल्स हे नाव देण्यात आलं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा जर सेल्सचा कोणी शोध लावला असेल तर रॉबर्ट हुकने लावलं. त्यानं काय केलं? झाडाचा एक पातळ सेक्शन घेतला, तो सेक्शन त्यानं मायक्रोस्कोप खाली पाहिलं. त्या आकृतीमध्ये आता बघितलंय बघा, जसं एखाद्या मधमाशाचं पोळं कसं दिसतं, हनी हॅव म्हणजे जसं घर कसं दिसतं त्याप्रमाणे ते कंपार्टमेंट कशाचं दिसलं? त्या झाडाच्या पातळ तुकड्याचं, म्हणजे त्यालाच नाव दिलं लॅटिन शब्द काय म्हणलं जातं? सेला. नंतर बघा इन 1838 ॲज अ 2 सायंटिस्ट, नंतर रॉबर्ट हुकच्या झाल्यानंतर परत आणि त्याच्यावर काही प्रक्रिया केली असतील. कुणी? बघा कुठला सायंटिस्ट? 2 सायंटिस्ट आहेत, एम.जे. सेल्डियन अँड थिओडोर शॉन. फॉर्म्युलेटेड अ थेअरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर विच स्टेट. यांनी काय स्टेटमेंट मांडलं? कुणी? सेलेडियन आणि शॉन यांनी. बघा, ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल. जे काही ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते कशाचे बनलेले आहेत? मेड अप ऑफ सेलचे बनलेले आहे, म्हणजे पेशीचे बनलेले जे काही लिव्हिंग ऑर्गॅन. आणि काय म्हणले बघा त्यांनी? आणि दी सेल फंडामेंटल कॉम्पोनेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे त्यांनी स्टेटमेंट मांडलं. कुणी? 2 सायंटिस्ट ऑफ एज सेलेडियन, एम.जे. सेलेडियन आणि थिओडोर शॉन यांनी हे स्टेटमेंट मांडले. लक्षात ठेवा. नंतर बघा त्याच्यानंतर इन 1885 ॲज अ रुडोल्फ विर्चो स्टेटेड ऑल सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जे काही पेशीमधून ते काही म्हणजे जन्म आहे, बॉर्न ते कुठे झाले असतील? अगोदर ते जे कुणाच्या तरी जीव असतील तेच कंटिन्यू म्हणजे पूर्वजापासून चाललेलं असं मत कुणी मांडलं? परत रुडोल्फ विरोचानी यांनी मांडले. हे सायंटिस्ट लिहून ठेवा फक्त, आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की जे सेलचा जो पहिल्यांदा कुणी शोध लावला असेल तर रॉबर्ट हुक यांनी लावला. आणि कधी लावला? 65ला लावला. हे विचारले जातं पेशीचा शोध कुणी लावला एवढंच विचारलं जातं, रॉबर्ट हुक यांनी. नंतरचा पार्ट बघा, मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन. ही पूर्वीच्या काळी मायक्रोस्कोप वापरायचे. लक्षात ठेवा, ही जुन्या काळी म्हणजे मायक्रोस्कोप खाली पाहिलं जायचं, आणि हे आत्ताच्या नवीन ह्याच्यात आपल्या लॅबमध्ये तुम्हाला प्रयोगशाळेत बघायला मिळेल आणि पाहिलंही असेल. ही नवीन ह्याच्यातली मायक्रोस्कोप आहे. वरच्या साह्यानं पाहिलं जातं बघा, आयपीसेस और ऑक्युलर दिलेला आहे त्यांनी, आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि स्टेजच्या खाली स्टेज दिलंय ना, ते स्टेज आकृतीमध्ये आहे. त्या स्टेजच्या वरती जी काही असेल ते ठेवायचं आणि तिथं मायक्रोस्कोप खाली म्हणून पाहिलं जातं. खाली काय आहे? बेस दिसतोय बघा, बेस पाशी इल्युमिनेटर दिसतोय. इल्युमिनेटरच्या सहाय्यानं ते म्हणजे मिरर असते एक प्रकारचे, त्या मिररच्या सहाय्यानं ते व्यवस्थित दिसलं जातं. बघा पॉईंट आपला मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. पेशीचे मोजमाप आणि निरीक्षण, म्हणजे जे काही पेशी आहे त्याचं कसं मोजमाप केलं जातं हे सांगितले. बघा, इन 1673 अँटोन व्हॅन लिओव्होकन हा सुद्धा सायंटिस्ट आहे, त्यानं फक्त मायक्रोस्कोपचा शोध लावलाय. बघा, असेंब्ली वॅडेल लेन्स टू कन्स्ट्रक्ट अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्ट कोणी केलं? अँटोन व्हॉन लिओव्होकन. ही वॉज फर्स्ट ऑब्झर्व इन अ बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स अंडर अ मायक्रोस्कोप. ह्यानं पहिल्यांदा काय ऑब्झर्वेशन केलं की बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स हे फक्त कशाखाली दिसत? अंडर अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खाली दिसतं, कारण आपल्या डोळ्यांना तुम्ही आज जे काही पाणी पाहता त्या पाण्यात हे किती सूक्ष्मजीव आहेत हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली पाहताला तेव्हा लाखोच्या संख्येने तुम्हाला त्यात काय दिसतील? बॅक्टेरिया असेल किंवा प्रोटोझोन असतील ते तुम्हाला सेल्स दिसून येतील मायक्रोस्कोप खाली. लक्षात ठेवा. बघा नंतर सेल्स आर एक्स्ट्रीमली मिनिट इन साईज. म्हणजे पेशी काय असतात? अत्यंत सूक्ष्म असतात, ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय? वी कॅनॉट सी सेल्स इन अ
नेक्ड आईज. नेक्ड आय म्हणजे काय, जे काही आपले उघडे डोळे आहेत त्या उघड्या डोळ्यांनाही ते सूक्ष्मजीव दिसत नाही, फक्त ते मायक्रोस्कोप खालीच दिसून येतात बघा. आणि हे जे काही सेल्स आहेत ते कशामध्ये मोजले जातात, इन अ काउंट इन मायक्रोमीटर युनिट आहे. ज्याप्रमाणे सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, मीटर आहे, त्याचप्रमाणे फक्त सेल्स मोजण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे युनिट वापरलं जातं. लक्षात ठेवा, सेल्स काउंट करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी, मेजर करण्यासाठी कुठलं, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. देअर इज अ सायझेस, कारण इतके सूक्ष्म असतात ते, त्यासाठी ते युनिट वापरलं जातं. नंतर बघा, द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल. मायक्रोस्कोपचा यूज कशासाठी केला जातो, तर सेल म्हणजे पेशी पाहण्यासाठी केला जातो. अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड्स मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय दी लेन्स ऑफ दी मायक्रोस्कोप. ज्यामुळे भिंगामुळे खाली दिले बघा इल्युमिनेटर आकृतीमध्ये दिसतं, ते काय आहे, त्याचा लेन्स आहेत. त्यानं काय केलं, ज्या भिंगामुळे काय होते, काचपटील वस्तू किती पटीने मोठी दिसते हे कळून येतं. नंतर बघा इथं काय दिलंय येलो बॉक्समध्ये बघा, 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर माहिती आहे आपण, 1 सेंटीमीटर म्हणजे किती विचारले त्यांनी, मग किती येणार, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर बघा. आणि 10 मिलीमीटर मधला 1 मिलीमीटर घेतला, 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर, म्हणजे किती सूक्ष्म आहे ह्याच्यावरून कल्पना करू शकता. आणि 1 मायक्रोमीटर, 1000 मधला 1 मायक्रोमीटर घेतला, आणि 1 मायक्रोमीटर किंवा 1 मायक्रॉन म्हणजेच 1000 नॅनोमीटर. मायक्रोमीटरपेक्षा नॅनोमीटर हे सर्वात लहान युनिट आहे. नंतर बघा, लेट्स ट्राय दिस. हा प्रयोग आहे, ऍक्टिव्हिटी आहे. बघा काय दिले, टेक अ पीस सेगमेंट ऑफ ऑनियन. कांद्याचा सेगमेंट घ्यायचा आहे बघा. अँड केअरफुली सेपरेट अ थिन स्किन इन इट्स कॉन्केव सरफेस ऑफ द हेल्प ऑफ फोर्सकेप. म्हणजे चिमटा असतो एक फोर्सकेप म्हणजे. आणि प्लेस अ मेंबर ऑफ ग्लास स्लाइड, पुट दी ड्रॉप ऑन अ इट. टेक एअर मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल दी प्लेसिंग ऑफ. काय करायचं बघा, कांदा घ्यायचा ऑनियन, त्याचं काय करायचं, एकदम पातळ थिन असं काय घ्यायचं, पार्ट घ्यायचं, स्किन घ्यायची त्याची, आणि ते सेपरेट करायचं एकमेकापासून. आणि काय करायचा, काचीची एक पट्टी असते त्याला ग्लास स्लाइड म्हणलं जातं. तो ग्लास स्लाइड काय करायचा, त्या पट्टीवरती ठेवायचा. ग्लास स्लाइडवरती ती जे काही फोर्सकेपनं आपण काही सेपरेट केले, जी काही स्किन आहे ऑनियनची ती ठेवायची. पण एवढं लक्षात ठेवा की ती फोल्डेड नाही झाली पाहिजे. बघा इथे दिले त्यांनी, मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाय दी प्लेसिंग ऑन दी स्लाइड. त्या स्लाइडवरती त्याचं फोल्डिंग झालं, कारण दिसताना मायक्रोस्कोप ती वेगळंच दिसेल, त्याच्यामुळं अतिशय केअरफुली करायचं. आणि पुट अ ड्रॉप ऑफ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन. आणि त्याच्यावरती काय करायचं, डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन टाकायचं. और इओसन ओव्हर एट ऑब्झर्व अँड दी 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी कंपाऊंड ऑफ म्हणजे मायक्रोस्कोप खाली ते 10xचं फिरवायचं असतं, ते फिरवायच्या साह्यानं ते 10x करायचं, आणि त्याच्या साह्यानं ते मायक्रोस्कोप खाली पाहायचं. डोंट फॉरगेट टू पुट कवर स्लिप. त्याच्यावरती कवर स्लिप टाकायला विसरायची नाही. कशावरती, ग्लास साईडवरती. ग्लास साईड घ्यायची बघा. ग्लास साईडवरती काय करायचं, फोर्सकेपच्या साह्यानं तो काही थिन स्किन आहे, पार्ट आहे ऑनियनचा, तो ठेवायचा, आणि त्याच्यावरती आयोडीन टाकायचं, आणि त्याच्यावर कवर स्लिपनं झाकून घ्यायचं. आणि ऑनियन स्किन स्लाइड बिफोर प्लेसिंग अंडर द मायक्रोस्कोप. नंतर काय करायचं, ही जे काही मायक्रोस्कोप आहे ह्या मायक्रोस्कोप खाली चेक करायचं. तेव्हा काय दिसेल बघा, एखादी वीट असेल, विठीचा कसा थर असतो गेल्या वर्षी सांगितलं होतं, किंवा एखाद्या मधमाशीचं पोळं कसं एकमेकावर रचलेलं असतं, त्याप्रमाणे आपल्याला कांद्याचे सेल ह्याप्रमाणे प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकात वेगवेगळं असेल, अशा पद्धतीने दिसतील. लक्षात ठेवा, हे सेल्स आहेत कांद्यातले, ॲज अ प्लांटमधले. नंतर बघा काय सांगितलं, इन दी सेम वे ऑब्झर्व दी सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट्स लाईक लिव्ज, बार्क, रूट टिप्स एक्सेट्रा. डू युअर रिमेंबर दॅट लिस्ट इयर ॲज अ हेड ऑब्झर्वेशन ऑफ अमिबा, पॅरामेशियम दॅट दी फाउंड इन अ वाटर. गेल्या वर्षी मी सांगत होतो बघा, अमिबाचं पॅरामेशियम झालेलं आपल्याला पार्ट. हे काय आहेत, युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर, ते सांगायचं, लिहायचं आणि मला सांगायचं. आणि मग फाउंड इन वाटर, ते वॉटरमध्ये दिसतात आपल्याला, लक्षात ठेवा. आणि ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली दिसताल तेव्हा लाखोच्या संख्येने दिसतील, एक थेंब वॉटरमध्ये, लक्षात ठेवा.
इथं दिले फाउंड इन वॉटरमध्ये असतात ते. नंतर बघा, कॅन यू टेल आर दी सेल्स दॅट ऑब्झर्वड ऑल अलाइक. तुम्ही निरीक्षण केलेल्या विविध पेशी एकसारख्याच आहेत का. हा चॅप्टर शिकवल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की पेशी एकसारख्या आहेत का नाही ते. व्हॉट इज देअर स्ट्रक्चर, त्याची रचना कशी आहे. हे गेल्या वर्षी झाले, मी आत्ताही सांगते, हे तुम्ही स्वतः लिहा. आणि नसेल क्वेश्चन समजलं तरी मला विचारा. नंतर बघा, कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये विचारा. नंतर काय विचारले, व्हॉट आर दी शेप, आणि त्यांचा आकार कसा आहे. हे तुम्ही लिहून मला कमेंट करा, नसेल तर आपल्या व्हॉट्सअपला विचारा. नंतर बघा, सेल साईज, पेशींचा आकार. विविध पेशींचे आकार आहेत बघा. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन दी शेप ऑफ दी सेल, म्हणजे बऱ्याचशा व्हरायटी आहेत किंवा त्याची विविधता आकारामध्ये आहे हे त्यांनी सांगितले सेलमध्ये. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन, त्याचं शेपशी रिलेटेड फंक्शन आहे, कार्य. ऑब्झर्व म्हणजे जसा आकार आहे, लक्षात ठेवा, जसा आकार आहे त्याच्यानुसार त्याचं कार्य घडलं जातं. ऑब्झर्व दी सेल इज अ डिफरंट शेप इज अ शोन बिलो. इथं तिने दिलेत बघा आकार. बघा अगोदर कुठला दिलाय, अमिबा दिलाय, स्पायरोगायरा दिलाय, फॅट सेल दिलाय, परत नर्वस सेल दिलाय, याचं न्यूरॉन, ऑल एग सेल. पेशी आहे बघा, रेड ब्लड सेल, सरफेस सेल्स, मस्कल सेल, ॲज अ बोन सेल, अ स्पर्म. त्यांचा आकार जर बघितला तर बघा कसा दिलाय त्यांनी. सेल्स आर मेनली डिफरंट शेप. आकार बघा, ॲज अ सर्क्युलर, काहींचा ह्याच्यात सर्क्युलर दिसतो, रॉड शेप्ड दिसतो, परत काही कॉलमनर दिसतात, म्हणजे ज्याला कॉलम पडलेले आहेत, ॲज अ सरफेस सेल, बरोबर आहे का. काही स्पायरल दिसतात, काही ओव्हल शेप दिसतात, तर काही रेक्टँग्युलर, असे बरेचसे शेप एक्सेट्रा आपल्याला दिसून येतात. नंतर बघा, ईच सेल contain various components for carrying out a life process of living organism. The components are called organelles. व्याख्या लिहून काढा. कुठली, ॲज अ पेशी अंगके, दॅट मीन्स ऑफ ऑर्गॅनलीज. ऑर्गॅनलीज कशाला म्हटलं जातं. ई सेल कंटेन्स व्हेरियस कॉम्पोनंट फॉर कॅरिंग आउट अ लाईफ प्रोसेस ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस कॉम्पोनंट आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनलीज. म्हणजे जे सजीवांची जीवनक्रिया घडून येतात, प्रत्येक सजीवांच्या, बरं का. ईच सेल्स कंटेन्स ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट ऑफ कॅरिंग लाईफ प्रोसेस. म्हणजे जीवनक्रिया ज्या काही घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच काय म्हणलं जातं, कॉम्पोनंटलाच ऑर्गॅनलीज. बघा, द ऑर्गॅनलीज स्टडीड इन अ डिटेल विथ दी हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ह्याचा अभ्यास कशाखाली केला जातो, ऑर्गॅनलीजचा, पेशीअंगकाचा, फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तो मगाची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नव्हती, तर ती फक्त मायक्रोस्कोप होती. इलेक्ट्रॉन वेगळे असते. ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच ऑर्गॅनलीजचा स्टडी केला जातो. विच कॅन मॅग्निफाय. आणि तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू समजत जातील, लगेच नाही समजणार, जेवढं आहे तेवढं समजून घ्या. विच कॅन मॅग्निफाय इमेज अप टू 2 × 10⁹ म्हणजेच काय, 2 बिलियन. 2 बिलियन हा शब्द त्यांनी शॉर्टमध्ये लिहिलाय, 2 × 10⁹ लक्षात ठेवा. म्हणजेच 2 बिलियन, म्हणजे त्यांनी तेवढे शून्य नाही दिलेत, बरोबर का. 2 बिलियनवर किती शून्य असतात, ॲज अ 9 झिरो असतात. त्यामुळे त्यांनी 10 × 9 दिले, म्हणजे 2 × 9 केलं तरी तेवढंच येणार आहे. बिलियन टाइम ॲज ॲक्च्युअल साईज. त्यांची साईज असते त्या ऑर्गॅनलीची, पेशी अंगकाची, त्या सूक्ष्मजीवांची. नंतर बघा, देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ सेल. बघा इथं सेलचे टाईप दिलेत. कुठले, ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल. बघा सेलचे 2 टाइप्स आहेत मेनली. कुठले, ॲनिमल आणि प्लांट सेल. बघा ह्याच्यात डिफरन्सिएशन तुम्हाला पाठीमागे विचारलं, इथं लिहू शकता, तुम्हाला जास्त ही एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. बघा, these cells consist of various type of membrane bound cell organelles. The plant cells have a definite shape of the presence of the cell wall. तुम्हाला दिसून येतं बघा, म्हणजे जे प्लांट सेल आहे त्यांना एक डेफिनाइट आकार आहे, म्हणजे आकार दिसून येतो, बरोबर आहे का. सेल वॉल दिसून येतोय. आणि आपले जे ॲनिमल सेल आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात, अब्सेन्स असतात. बघा हे सेल वॉल इज अ प्रेझेंट आणि प्लांट सेल्स, बट ॲनिमल सेल डज नॉट सेल वॉल. त्याच्यामध्ये त्याला डेफिनाइट शेप सुद्धा नसतोय. अराउंड द्या, म्हणजे त्याच्या भोवती तुम्हाला दिसून येतो गज्जी काही ग्रीनचा पार्ट आहे तो. नंतर बघा प्लांट सेल झालं. बिसाइड दी अनलाइक ॲनिमल सेल, प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज
vacuole. All cells are known as eukaryotic. ह्या जे काही सेल्स आहेत त्यांना दृश्य केंद्रिका म्हणतात. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल लक्षात ठेवा. युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिकीय सेल म्हणले जातात. आणि त्याच्यामध्ये ॲनिमलला एक ठराविक ह्याचे डिफरन्सिएशन विचारलं जातं. ह्याची वेगवेगळी आकृती काढा आणि जे काही पार्ट आहे ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्या, कारण हे तुम्हाला बरंचसं पुढं आहे. त्यामुळं प्लांट सेलची वेगळी काढा आणि ॲनिमल सेलची, ह्यानी एकत्र नावं दिले. तुम्ही सेपरेट सुद्धा नावं देऊ शकता. फक्त व्यवस्थित डायग्राम बघा, काही चुकीचं काढू नका. त्याच्याविषयी माहिती आहे बघा पुढं. दिस सेल्स हॅज अ 4 मेन पार्ट. त्याच्यात आणि पार्ट पडतात बघा. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनलीज. पेशी भित्तिका, परत पेशी पटल, पेशी द्रव्य आणि पेशी अंगके हे सेलचे काय त्यातले मेन पार्ट आहेत पेशीमधले. बघा सेल वॉल. सेल वॉल आताच पाहिलं आपण, फक्त प्लांट सेललाच असतात, सेल वॉल ॲनिमल सेलला नसतात. बघा द सेल वॉल इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ दी सेल. त्याचा आउटर मोस्ट म्हणजे जो काही बाहेरचा थर आहे तो कशाचा असतो, सेल वॉलचा असतो. इज प्रेझेंट ओनली प्लांट सेल. हा फक्त वनस्पती पेशीमध्येच असतो. लक्षात ठेवा, डिफरन्सिएशनला लिहू शकता. परत प्लाझ्मा मेम्ब्रेन याचा पेशी पटल. बघा आता प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड अ सेल मेम्ब्रेन. तो सेल मेम्ब्रेनचा बनलेला असतो आणि इज अ काइंड ऑफ थिन कव्हरिंग. त्याचं जे कव्हरिंग असतं ते कसं असतं, अतिशय पातळ असतं, नाजूक असतं. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट टू फ्लेक्सिबल. आणि ते अतिशय फ्लेक्सिबल असतं म्हणजे लवचिक असतं. इट इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल. आणि ही ॲनिमल सेलचं आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. नंतर बघा सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. द लिक्विड पार्ट ऑफ द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. म्हणजे पेशी द्रव्यमध्ये जो काही द्रवरूप लिक्विड पार्ट आहे तो म्हणजेच काय आहे, सायटोप्लाझम. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. हे पार्ट जे आहेत लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित करा. सेल ऑर्गॅनलीज आर स्कॅटर्ड इन दी सायटोप्लाझम. आणि ही पेशी जी आहेत अंगके आहेत ते काय होतात, त्यामध्ये विखरलेले असतात ॲज अ सायटोप्लाझममध्ये, पेशी द्रव्यामध्ये. नंतर बघा सेल ऑर्गॅनलीज. दिस इज मेनली इन्क्लुडेड ऑफ सेल ऑर्गॅनलीज म्हणजे काय प्रेझेंट असतं. आत्ताच व्याख्या पाहिली मला वाटतंय ऑर्गॅनलीजची. बघा काय इन्क्लूड असतात, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युलोल, प्लॅटेसाइड एक्सेट्रा इज अ प्रेझेंट ऑन सेल ऑर्गॅनलीज. बघा प्लांट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट. वनस्पती पेशीमध्ये हरितलवके असतात, प्राणी पेशीमध्ये हरितलवके असतात का, नाही. हे डिफरन्सिएशनमध्ये लिहू शकता तुम्ही. बघ काय लिहू शकता, प्लांट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट, ॲनिमल सेल डज नॉट प्रेझेंट ऑन क्लोरोप्लास्ट. 2-3 मीच सांगत आहेत कारण तुम्हाला पाठीमागं विचारलं आणि पेपरलाही विचारलं जातं आणि पुढल्या वर्षीही तुम्हाला त्याच्याविषयी डिटेलमध्ये अभ्यास आहे. नंतर बघा विच आर दी कॉमन कॉम्पोनंट ऑफ दी प्लांट अँड ॲनिमल सेल. म्हणजे वनस्पती व प्राणी पेशी समान तसेच वेगवेगळे कोणते घटक आहेत ते सांगा विचारले. कॉम्पोनंट ऑफ दी सेल्स सारखे असणारे आणि वेगवेगळे काय घडून येतं, जे काय आता प्लांट सेल बघितलं आणि ॲनिमल सेल. बघा आता दिसून येतं आकृतीवरनं जे काही दिसतं तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता. मायटोकॉन्ड्रियन दिसतं, सेम आहे. व्हॅक्युलल आहे, पण डिफरन्सिएशनमध्ये सांगू शकता की ह्याच्यात स्मॉल आहे त्याच्यात बिग आहे. आकृती व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित काढा आणि थोडीशी मोठी काढा, एवढी काही छोटी काढायची गरज नाही आहे. बघा नंतर द न्यूक्लियस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनलीज ऑफ दी सेल. बघा न्यूक्लियस दोन्हीतही दिसून येतोय तुम्हाला. बघा साईज लहान मोठे असू दे पण दोन्हीही ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. नंतर बघा देअर आर जी पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इज द न्यूक्लियस कंट्रोल ऑल फंक्शन. हे न्यूक्लियस जे आहे हे तर आता पाहिलं, जे न्यूक्लियसचं काय फंक्शन आहे, कार्य काय आहे बघा. जी काय काय करतं, कंट्रोल ऑन दी सेल. त्या सेलला काय करतं, ते कंट्रोल करण्याचं कार्य हे न्यूक्लियस करतं. व्यवस्थित ऐका. द एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम इज अ स्प्रेइंग नेट लाईक ऑर्गॅनलीज. द फंक्शन इज दी मेक नेसेसरी चेंज इन दी प्रोटीन्स बाय दी रायझोझोम. बघा एंडोप्लाझमिक
जे काय एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आहे दिसून येतं प्रत्येक दोन्हीतही आहे सेम. आणि त्याचं कार्य काय आहे, ती काय करतं, द फंक्शन ऑफ द नेसेसरी चेंज इन प्रोटीन प्रोड्यूस्ड इन रायझोझोम्स. म्हणजे जे काही प्रोटीन्स तयार आहे, प्रोटीन म्हणजे काय, जे काही खाद्य असेल, प्रथिने असेल, त्याचं योग्य वितरण नाही ती रायझोझोमकडे पाठवतं प्रोड्यूसर अँड सेंड टू दी गॉल्गी बॉडीज. आणि ते गॉल्गी बॉडीजपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे कोण करतं, ॲज अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग गॉल्गी बॉडीज काय करतं बघा, ॲज अ मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक. ते काय करतं, वितरण झाल्यानंतर तंतुकणावर दुहेरी प्रथिनांचं योग्य वितरण गॉल्जीकडे कार्य असतं त्याचं. नंतर बघा, ॲज अ मायटोकॉन्ड्रिया प्रोड्युस्ड एनर्जी. मायटोकॉन्ड्रिया काय प्रोड्यूस करतं, एनर्जी प्रोड्यूस करण्याचं कार्य करतं, ॲज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ दी सेल. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणलं जातं. म्हणजे एक प्रकारची जी ऊर्जा तयार करण्याचं कार्य, जे मेन कार्य आहे तो कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया करतं. आणि त्यालाच पॉवर हाऊस असंही म्हणलं जातं, पॉवर हाऊस सेल्स. कुणाला, मायटोकॉन्ड्रियाला, कारण त्याचं कार्य काय आहे, ऊर्जा देणं. नंतर बघा, द क्लोरोप्लास्ट हे सर्व त्या प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहे. बघा, क्लोरोप्लास्ट इन अ प्लांट सेल कॅरी आउट ऑफ फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं, ते कार्य काय करतं, फोटोसिंथेसिस. दॅट मीन्स प्रकाश संश्लेषण करण्याचं जे काही कार्य आहे तो कोण करतं, क्लोरोप्लास्ट करत असतं. दिसून येतं बघा क्लोरोप्लास्ट, हरितलौके. नंतर बघा, व्हॅक्युलो हेल्प थ्रू दी वेस्ट प्रोड्यूस ऑफ दी सेल. व्हॅक्युलो बघा, हा व्हॅक्युलो जे आहे, जे काही उरलेलं म्हणजे टाकाऊ पदार्थ, आपल्या शरीरातून जसा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकला जातो तसं सेलमध्ये आपल्या शरीराचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये आवश्यक जो घटक घेतं आणि अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचं जे कार्य आहे ते कोण करतं, व्हॅक्युलो करत असतं. बघा, व्हॅक्युलो थ्रू आउट दी वेस्ट प्रोडक्ट ऑफ दी सेल. सेलमधलं जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे, जसं आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतो तसं सेलमधनं बाहेर टाकण्याचं कार्य व्हॅक्युलो करत असतं. नंतर बघा, हे व्हॅक्युलो इन अ ॲनिमल स्मॉल. बघा, व्हॅक्युलो जे आहे ते ॲनिमल सेलमध्ये स्मॉल असतं, वेअरॅज ओनली वन लार्ज व्हॅक्युलो ऑन प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये मोठं व्हॅक्युलो असतं, आकृतीवरनं दिसतं. बघा, हे जे काही मोठं आहे ज्यामध्ये ते व्हॅक्युलो आहे आणि ॲनिमल सेलमध्ये स्मॉल असतं. लक्षात ठेवा, कारण हे डिफरन्सिएशनमध्ये तुम्ही लिहू शकता. नंतर बघा, अभ्यास तुम्हाला दुसरा, यूज युअर ब्रेन पॉवर लिहू शकता. हाऊ डू दी सेल्स ॲक्वायर डेफिनाईट शेप. म्हणजे पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो, जे काही आता शिकलो त्याच्यावरून सांगू शकता. नंतर बघा, हाऊ आर दी सेल प्रोटेक्टेड. म्हणजे पेशीचं संरक्षण कशामुळे होतं, झालंय आता. नंतर बघा, व्हॉट आर दी नीड ऑफ दी सेल. पेशींच्या गरजा कोणत्या आहेत हे तुम्ही लिहा. ह्याच्यावरती टेस्ट घेतली जाईल, त्याचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.